रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। आलास जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप उमेदवार प्रशांत शहापूरना वाढता प्रतिसाद, पाठिंब्याचा ओघ वाढला। आलास जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत शहापूर यांना मतदारांकडून दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळू लागला असून प्रचाराला मोठी गती आली आहे। त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा ओघ वाढला आहे। सोमवारी गौरवाड येथे शहापूर यांनी भव्य प्रचार फेरी काढली। या प्रचार फेरी दरम्यान परिसर भारत माता की जय, वंदे मातरम या राष्ट्रघोषांनी दुमदुमून गेला। मोठ्या संख्येने भाजप व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते। गौरवाडमधील महिला भगिनींनी औक्षण करून उमेदवारांचे जल्लोषी स्वागत केले। यावेळी गौरवाड येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुंभोजे यांनी गौरवाडमधून जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत शहापुरे व आलास पंचायत समितीचे उमेदवार गुरुदास खोचरे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला। आलास जिल्हा परिषद मतदारसंघात सोन्याचे दिवस आणण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी मतदारसंघातील जनतेला केले। याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य सदाशिव आंबी, प्रमोद भेंडवडे, योगेश कवटेकर, सुधीर शहापुरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। एकूणच आलास जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा जय असो। आज कमळ हे पहिल्यांदा आलास मतदारसंघात चिन्ह मिळालेलं आहे आणि ह्या तिन्ही महापुरुषांच्या आदर्शावर जाणारा पक्ष म्हणून आपण कमळ म्हणून चिन्ह दिलेले आहे। एक नवे उमेदवार, युवा कार्यकर्ते जे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणारे असं दोन नावं आपल्याकडे आले आहेत। एक प्रशांत शहापुरे साहेब जिल्हा परिषदसाठी, ज्यांचे 9 गावात प्रचिती मोठी आहे। प्रत्येक कामात धावून येणारा नेता म्हणून प्रशांत शहापुरे साहेब यांची ओळख आहे। तसेच खोचरे साहेब, गुरुदास खोचरे साहेब, वाडीत ज्या काही ग्रामपंचायत असतील किंवा गुरुदत्तांच्या आदर्श घेऊन चरणी त्यांच्या वाहून जे काही कार्य करता येईल ते वाडीचं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यांना मोठी संधी मिळालेली आहे की बाबा ह्या 7-8 खेड्यात आपल्याला काम करायला मिळालं पाहिजे। आता फक्त एक आम्ही टॅगलाईन घेऊन जातोय, गौरवाड म्हणतंय तरी काय, कमळ शिवाय दुसरा पर्याय काय नाही। फक्त सांगायचं उद्या पर्याय नाही का म्हणतोय, पण आजपर्यंत ह्या लोकांनी फक्त खोटं बोललं। भरपूर प्रलंबित प्रश्न आलास मतदारसंघात आहे। तेच उलट जर बघितलं तर BJP-कडं शेतकऱ्याला किसान योजनेच्या माध्यमातून एक 12,000 प्रत्येक घरात वर्षाला मिळतात। त्याच्यानंतर लाडकी बहीण जर 2 असतील तर जवळपास 36,000 म्हणजे जवळपास 50,000 रुपये भाजपा आणि कमळच्या माध्यमातून प्रत्येक घरात जातात। बरं, फक्त एवढंच करून थांबलेलं नाही, गरीब लोकांना अन्नधान्य, तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजना, ह्या ज्या गोष्टी आहेत, एकाचं देखील ऑपरेशनला आता पैसे आधी खेटे मारायला लागायचे आमदाराचे, खासदाराचे। आज फक्त तुम्ही रेशन कार्ड घेऊन जाऊ शकताय आणि तुमचं ऑपरेशन केलं जातंय। हे कोण करू शकतंय तर कमळ। म्हणून आम्ही सगळ्या लोकांना फक्त एकच मागणी करतोय, आम्ही कुठलं आश्वासन देत नाही, एकदा संधी देऊन बघा, यानंतर कार्य करायला कुठलं काम शिल्लक आपण ह्या ठेवणार नाही आहे। तसंच चंद्रकांत दादा आमदारांच्या माध्यमातून आलास मतदारसंघात जवळपास अखिवाट, कवटे बुलंद, आलास आणि अखवाट या रोडसाठी एक 6.5 कोटीचा निधी मंजूर आहे। तसंच अखिवाट आणि आलास पुलासाठी 23 कोटीचा म्हणजे जवळपास 30 कोटीचा निधी भाजपनं ह्या आधीच मंजूर केलेला आहे। खास करून आम्हाला आता उद्देश काहीतरी ठेवला पाहिजे म्हणून आम्ही उद्देश हे ठेवलेला आहे। पुढं जात असताना खास करून 7 खेड्यातील अंतर्गत रस्ते जर तुम्ही बघितला, कालच एक ॲक्सिडेंट होऊन मेलेले आहेत लोक। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। घन कचरा व्यवस्थापन, 7 खेड्यातलं कचरा कुठं निचरा करायचा। आज गौरवाडचा प्रश्न पाण्याचा आहे, गटारीचं पाणी सोडलं जाते ते परत उचललं जाते। हे सगळे मुद्दे, तसेच देवस्थान आहेत, मग औरवाडचा अमरेश्वर असो, गौरवाडचा हनुमान जीर्णोद्धार असो किंवा ऐतिहासिक घाट असो, शेळशाळचं मठ असो, हे वाडी बरोबर ही देवस्थानं आपण करू शकतोय। जसं आज आपण खिद्रापूरला करतोय तशी या 7 गावात संधी आहे। आणि हे जर कोण करू शकत असतील आणि ताकदीचे उमेदवार असतील तर हे प्रशांतदादा शहापुरे साहेब आहेत आणि खोचरे साहेब आहेत। म्हणून आमची विनंती हीच आहे की सर्वांनी एकदा चान्स द्यावा आणि कमळ या चिन्हाला भरघोस मताने विजय करून द्यावा। दिसला कमळ की हान शिक्का, एवढंच मी फक्त सगळ्यांना विनंती, नम्र विनंती करतो। एकदा संधी देऊन बघा, त्याचं सोनं केल्याशिवाय ही दोघं राहणार नाहीत।